इथिक्समध्ये इथिकल डायलेमा म्हणजे नैतिक द्वंद्व म्हणजे काय? अशी परिस्थिती जिथे दोन किंवा अधिक नैतिक तत्वे किंवा मूल्य एकमेकांच्या विरोधात असतात आणि योग्य निर्णय घेणे हे कठीण होते. अशा प्रसंगी नैतिक दृष्ट्या योग्य आणि अयोग्य यामध्ये स्पष्ट सीमारेषा नसते. यामुळे योग्य पर्याय निवडताना इथे संभ्रम निर्माण होतो. उदाहरणार्थ, भ्रष्टाचाराविषयी माहिती असेल तर अहवाल द्यायचा का, जर संबंधित व्यक्ती तुमचा जवळचा मित्र असेल तरी. गावाचा विकास करायचा की विस्थापन, मोठ्या प्रकल्पासाठी स्थानिकांना विस्थापित करायचे का. यासोबतच व्यवसायामधील नैतिक द्वंद्व, गुणवत्तेऐवजी नफा, कंपनीने उत्पादनाची गुणवत्ता घटून अधिक नफा कमवावा का. नैतिक द्वंद्व सोडवण्यासाठी सत्यनिष्ठा, परिणामांचा विचार आणि न्याय यांचा समतोल राखणे महत्वाचे असते. तुम्ही अशा कोणत्या नैतिक द्वंद्वाचा सामना करत आहात, कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.